जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे खूप स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, NHMद्वारे अजून एक लातूर शहरसाठी पदभरती जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। 25 मार्च रोजी ही जी पदभरती आहे ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राबवण्यात येणारा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ, फार्मासिस्ट, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी आणि स्टाफ नर्स अशा पदांसाठी ही पदभरती जी आहे ती राबवण्यात येत आहे। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये बघा वैद्यकीय अधिकाऱ्यांचे 3 पदं आहेत। MBBS, MC आणि MMC काउन्सिलर रजिस्ट्रेशन असेल तर तुम्ही अप्लाय करून शकणार आहात। 60,000 रुपये पेमेंट मिळणार आहे। यामध्ये एकूण 3 जे जागा आहेत त्या भरून घेतल्या जात आहेत। फार्मासिस्टची एक वॅकन्सी आहे। D फार्मसी असेल, B फार्म असेल, M फार्मसी असेल तर अप्लाय करू शकणार आहात। सोबत तुम्हाला काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन असणं कंपल्सरी आहे। 17,000 पेमेंट आहे। अर्धवेळ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे 5 पदं भरून घेतले जातात। MBBS क्वालिफिकेशन असणार आहे। काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन सोबत तुम्हाला 30,000 रुपये पेमेंट मिळणार आहे। सामाजिक आरक्षण जे आहे ते लागू राहणार नाहीये। वैद्यकीय अधिकारी 15वा वित्त आयोग जो आहे त्यांच्यातर्फे 2 पदं भरून घेतले जात आहेत। क्वालिफिकेशन तुम्हाला MBBS असणार आहे। काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन कंपल्सरी। 60,000 रुपये पेमेंट प्लस 2500 प्लस 25,000 प्लस 15,000 म्हणजेच जवळपास 40 आणि 60 1 लाख रुपयापर्यंत तुम्हाला पेमेंट मिळणार आहे। त्यानंतर बघा स्टाफ नर्ससाठी एकूण 7 पदं आहेत। GNM किंवा BSc नर्सिंग असेल तर अप्लाय करू शकणारा 20,000 रुपये तुम्हाला पेमेंट दिलं जाणार आहे। यामध्ये ANM साठी अप्लाय करता येणार नाही। वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ जे आहे किंवा अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी असतील किंवा वैद्यकीय अधिकारी 15वा वित्त असतील यांचे 10/4/2025 म्हणजेच 10 एप्रिल रोजी मुलाखत ठेवण्यात आलेली आहे। त्यानंतर बघा एक्झाम तुमचं जे फॉर्म भरायचे आहे तुम्हाला 25 मार्च पासून ते 9 एप्रिल पर्यंत फॉर्म भरायचे आहेत। सुट्टीचे दिवस वगळून हे जे तुम्हाला फॉर्म आहेत किंवा ते सगळे सर्टिफिकेट आहेत हे पोस्टाने किंवा स्वतः नेऊन द्यायचे आहेत। नागरी सुविधा केंद्र विभाग जो आहे महानगरपालिका लातूर या ठिकाणी तुम्हाला द्यायचे आहेत। अटी व शर्ती असणार आहेत। फार्मासिस्ट आणि स्टाफ नर्स हे जे काही पदं आहेत यांच्या खुल्या प्रवर्गासाठी 150 तर राखीव प्रवर्गासाठी 100 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला कंपल्सरी असणार आहे। तो डिमांड ड्राफ्ट तुम्हाला तुमच्या अर्जासोबत जोडून तिथं पाठवायचा आहे। गुणवत्ता कशा पद्धतीचं असणार आहे, तुम्हाला जे तुमचं लास्ट इयर क्वालिफिकेशन आहेत त्याला डिवाइडेड करून 50, तुमचं हायर क्वालिफिकेशन झालं असेल तर त्याला डिवाइड करून 20 आणि एक्सपिरियन्सला 30 असे 100 पैकी तुम्हाला मार्क दिले जाणार आहेत। 11 महिने 29 दिवसाचं तुमचं कॉन्ट्रॅक्ट असणार आहे। त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये कॅरी फॉरवर्ड सुद्धा केलं जाऊ शकतं। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत बघा। शैक्षणिक अर्हता 10वी 12वी गुणपत्र असतील किंवा प्रमाणपत्र असतील, पहिल्या वर्षाचे ते शेवटच्या वर्षापर्यंत डिग्री सर्टिफिकेट असतील जेवढे तुम्ही अटेम्प्ट केलेले आहेत सगळ्यांसोबत। त्याचबरोबर तुम्हाला तुमचा जन्म दाखला जोडायचा आहे। कास्ट सर्टिफिकेट असेल, डोमासाईल असतील, काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन असेल, हे सगळे जे आहे डॉक्युमेंट्स आहेत हे तुम्हाला तिथं जोडायचे असणार आहेत। विद्यार्थी मित्रांनो, याच्या शेवटी बघा हा फॉर्म दिलेला आहे। हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे। सगळे डॉक्युमेंट्स त्याला जोडायचे आहेत। डिमांड ड्राफ्ट सुद्धा त्याला जोडायचा आहे आणि तुम्हाला हे जे लातूरचा ॲड्रेस दिलेला आहे त्या ॲड्रेसवरती नागरी सुविधा केंद्र विभाग महानगरपालिका लातूर या ठिकाणी जे आहे त्या ठिकाणी नेऊन द्यायचे आहेत। ही पदभरती ही माहिती होती ही लातूरसाठी पाहिलेली आहे। पुढील जी पदभरती आहे ती NHM द्वारे बघा नाशिक जिल्हा यांच्यासाठी भरून घेतली जात आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये बघा मेडिकल ऑफिसरचे एकूण यामध्ये पदं 19 भरून घेतले जात आहेत। तर MPW मल्टीपर्पज वर्कर्ससाठी एकूण 32 पदं भरून घेतले जात आहेत। खूप जास्त पदं आहेत। 12वी सायन्स प्लस पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स, त्याचबरोबर तुमचा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स झाला असेल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकणार आहात। 18,000 रुपये तुम्हाला मंथली पेमेंट यामध्ये सुद्धा दिलं जाणार आहे। यामध्ये तुम्हाला फॉर्म भरायची तारीख असणार आहे 28 मार्च पासून ते 4 एप्रिल पर्यंत। हे जे स्थळ असणार आहे तुम्हाला फॉर्म पाठवायचं
पाठवायचं ते असणार आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा रुग्णालय आवार, नाशिक या ठिकाणी तुम्हाला पाठवायचे आहेत. अर्ज स्वीकृतीची पद्धत असणार आहे ऑफलाईन तथा प्रत्यक्ष कार्यालय, म्हणजे तुम्ही ऑफलाईन पाठवू शकता पोस्टानं किंवा स्वतः नेऊन देऊ शकता. यामध्ये डॉक्युमेंट्स काय असणार आहेत बघा, विहित नमुन्याचा अर्ज, शाळा सोडल्याचा दाखला, वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हता असतील, गुणपत्रिका असतील, तुम्हाला एक्सपिरियन्स असेल, त्यानंतर जात वैधता असेल किंवा आबा भारत हेल्थ अकाउंट असेल तुमचं, तर या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत. यानंतर बघा यामध्ये सुद्धा डिमांड ड्राफ्ट जो आहे तो डिमांड ड्राफ्ट सुद्धा असतो विद्यार्थी मित्रांनो. तो असणार आहे ओपनसाठी 150 आणि राखीव प्रवर्गासाठी 100 रुपयाचा. तर यामध्ये बघा तुम्हाला सेम पद्धतीनं तुमचं जे सिलेक्शन प्रोसेस आहे ती असणार आहे. याच्या शेवटी हा फॉर्म दिलेला आहे, तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज जवळपास 3 PDF पाहणार आहोत, ज्यामध्ये वेगवेगळ्या NHMद्वारे पदभरती भरून घेतली जात आहे. नाशिक आणि लातूरबद्दल आपण पाहिलेली आहे. ह्या दोन्ही PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो, तिथं जाऊन तुम्ही सविस्तर वाचा. जिथं फॉर्म भरायचा आहे तिथला डाउनलोड करा फॉर्म, शेवटी दिलेला असतो आणि त्याची प्रिंट करा, सोबत सगळे डॉक्युमेंट्स आणि डिमांड ड्राफ्ट जो आहे तो त्या कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवायचा आहे. पुढील आणि शेवटची बघा कोणत्या जिल्ह्यासाठी असणार आहे आपण पाहणार आहोत. ही आहे जिल्हा बुलढाणा यांच्यासाठी कंत्राटी राष्ट्रीय आरोग्य अभियान जे आहे NHM यांच्या थ्रूच भरली जात आहे. यामध्ये सुद्धा 26 तारखेपासून ते 4 मार्चपर्यंत फॉर्म अप्लाय करता येणार आहेत. यामध्ये तुम्हाला आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद बुलढाणा या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते डॉक्युमेंट्स पाठवायचे असणार आहेत. सगळे पदं बघा कोणते असणार आहेत. मेडिकल ऑफिसरचं आहे 60,000 पेमेंट असणार आहे. त्यानंतर एंटोमॉलॉजिस्ट आहे, पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट, लॅब टेक्निशियन 12वी+ DMLT असेल तर तुम्हाला इथं फॉर्म भरता येणार आहे. एकूण 14 पदं भरून घेतले जात आहेत. 17,000 रुपये तुम्हाला पेमेंट आणि वयाची अट जी आहे ते 18 ते 30 वर्ष एवढी ठेवण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये बघा मेडिकल ऑफिसरचे सुद्धा पदं आहेत, स्टाफ नर्सचे सुद्धा पदं भरून घेतले जात आहेत. GNM जर क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकणार आहात. एकूण 10 पदं सुद्धा यामध्ये भरून घेतले जात आहेत. तुम्हाला महिन्याला 20,000 एवढा पेमेंट दिला जाणार आहे. वयाची मर्यादा 18 ते 60 वर्ष ठेवलेली आहे. MPWचे यामध्ये पदं आहेत बघा, बहुउद्देशीय आरोग्य सेवक म्हणजेच मल्टीपर्पज वर्कर्स. यामध्ये 12वी+ तुमचं सॅनिटरी इन्स्पेक्टर झालेलं असेल तर अप्लाय करता येणार आहे. एकूण 7 पदं यामध्ये सुद्धा भरून घेतले जात आहेत. 18,000 पेमेंट, 18 ते 60 वर्षाची वयोमर्यादा यामध्ये सुद्धा ठेवण्यात आलेली आहे. हे पदं कंत्राटी पद्धतीनं आहेत. 11 महिने 29 दिवसाचं तुम्हाला टेंडर दिलं जातं. वयोमर्यादा जी आहे बघा, उमेदवारांना अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांक जी आहे ती मोजण्यात येणार आहे. त्यानंतर बघा तुम्हाला जे मार्क आहेत किंवा तुमचं सिलेक्शन प्रोसेस जी आहे ती सेम असणार आहे. मी नाशिकबद्दल सांगितलेले आहे व्हिडिओमध्ये, पहिल्याच याच्यात पाहून घेऊ शकता. 26 पासून 4 पर्यंत फॉर्म अप्लाय करता येणार आहेत. 150 रुपयाचा खुल्या प्रवर्गासाठी आणि 100 रुपयाचा राखीव प्रवर्गासाठी डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे. त्या डिमांड ड्राफ्टचं नाव असणं हे बघा, राष्ट्रीयकृत बँकेचा काढायचा आहे, म्हणजे SBI बँकेसारख्या बँकेतून काढायचा आहे. SBI बँक जी आहे ती राष्ट्रीयकृत आहे, तुम्ही होईल तेवढं SBI बँकमधून काढू शकता. त्यानंतर बघा तुम्हाला डिमांड ड्राफ्ट जो आहे तो काढायचा आहे सेक्रेटरी डिस्ट्रिक्ट इंटेलिजंट हेल्थ अँड वेलफेअर सोसायटी ऑफ डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर ZP बुलढाणा या नावानं. नाव खूप मोठं आहे पण याच नावानं काढा. त्यानंतर बघा तुम्हाला डॉक्युमेंट जे आहेत ते काय लागणार आहेत. शैक्षणिक अर्हता असेल, जातीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, प्रमाणित केलेला अनुभव, तुमचे पासपोर्ट फोटो, वैद्यकीय अधिकारी पदासाठी मेडिकल काउन्सिलिंगचं वैध रजिस्ट्रेशन, स्टाफ नर्ससाठी सुद्धा, लॅब टेक्निशियन सुद्धा, सगळ्यांसाठी हे सेम असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हो काय इथं शेवटी त्यांनी पोच पावती दिलेली आहे, उमेदवाराचं नाव वगैरे या सगळ्या गोष्टी. पोच पावती म्हणजे हे भरून न्यायचं आहे तुम्हाला त्यांच्याकडून. ते एक तुम्हाला आम्हाला जे आहे तो फॉर्म रिसीव्ह झालेला आहे असे एक तुम्हाला रिसिप्ट देतात. हा फॉर्म आहे, हा फॉर्म तुम्हाला भरून सगळे डॉक्युमेंट जे आहेत ते लावून पाठवायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जवळपास आपण नाशिक NHM बरोबरच NHM लातूर आणि NHM बुलढाणा या तिन्ही जिल्ह्यातील पदभरतीविषयी माहिती पाहिलेली आहे. कोणते कोणते पदं आहेत, काय असणार आहे, क्वालिफिकेशन, कधीपासून फॉर्म भरायचा आहे, पेमेंट किती आहे, वयाचा क्रायटेरिया काय आहे, सगळ्या गोष्टी आपण क्लिअर केलेल्या आहेत. तिन्ही PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो, तिथं जाऊन तुम्ही व्यवस्थित वाचा. तुम्ही इलिजिबल असाल तर फॉर्म नक्की भरा. विद्यार्थी मित्रांनो, NHM मध्ये सुद्धा 10 वर्षानंतर परमनंटचा GR आलेला आहे.
परमनंट होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. प्रायव्हेटमध्ये काम केल्यापेक्षा NHM म्हणजेच सेमी गव्हर्नमेंट असल्यासारखंच आहे, त्यामध्ये काम करणं अतिशय योग्य ठरेल. विद्यार्थी मित्रांनो, सध्या जॉब खूप कमी आहेत, वॅकन्सीज खूप कमी येत आहेत. गव्हर्नमेंट सगळ्या जे जागा आहेत त्या आता सध्या कॉन्ट्रॅक्टवर करत आहे, कंत्राटी पदभरती करत आहे. त्यामुळं परमनंटच जेव्हा वॅकन्सी येईल तेव्हा मी फॉर्म भरेल असा विचार न करता तुम्ही आता सध्या हे जॉईन करून ठेवा आणि त्यानंतर तुमची परमनंटची जी तयारी आहे ती तशीच चालू ठेवा, जेणेकरून तुम्हाला कुठेतरी एक इन्कम स्टार्ट झाल्याच्या नंतर तुमचा जो फोकस आहे तो एका जागेवर टिकून राहील. तुम्ही तुमचा माइंड क्लिअर ठेवा, जेणेकरून तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाहीत. अभ्यासाकडे लक्ष द्या. DMER असेल, महानगरपालिका असतील, त्याचबरोबर आरोग्य विभाग असेल, यामध्ये लवकरच पदभरती निघणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबईमध्ये 620 पदांसाठी नियमित पदभरती आलेली आहे. त्याचाही फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला जर त्याच्याविषयी माहिती नसेल तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, तिथं जाऊन तुम्ही बघा आणि नक्की फॉर्म भरा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत पाठवा, जेणेकरून सगळ्यांपर्यंत ही माहिती पोहोचेल. तुमचे काही प्रॉब्लेम असेल कमेंट बॉक्समध्ये आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझे पर्सनल इंस्टाग्राम ID सुद्धा आहे, तिथंसुद्धा जाऊन तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. सगळे PDF नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. धन्यवाद.